नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यवतमाळ सब्जी मंडी मध्ये नवीन एक व्हिडिओ मध्ये. बघा डेलीच टाकत राहतो व्हिडिओ. तुम्ही लाईक नाही करत आपल्या व्हिडिओला. आवडते तरी लाईक नाही करत. एवढं जण बघता पण लाईक नाही करत. लाईक करत जा. मराठी माणूस आहे, लाईक करत जा. मराठी व्हिडिओ बनवतो आपण. मराठीवाल्यासाठी समजलं पाहिजे. बाहेर राज्यात कोणी पाहणार नाही मराठी व्हिडिओ. आपल्या राज्यातले पाहणार आहे, आपलेच पाहणार आहे. सबस्क्राईब जरूर करा आपलं चॅनल. चिल्लर ठोकचे भाव दाखवत राहतो सगळे मंडीतले आपले जे बी राहते. रोजचे भाव रोज डेली. इंस्टाग्राम वर पण आपण चालू केला आहे. थोडी रील, छोटी रील टाकत असतो. एक दोन भाजीचे भाव टाकत राहत असतो. नवीन काहीतरी व्हेरायटीचे. इंस्टाग्राम वर पण फॉलो करा आपल्याला चॅनलला, युट्यूब चॅनलला. नाव देऊन तुम्हाला जे बी आहे इंस्टाग्राम वरचं सांगून देईन तुम्हाला. चला मग बघू. आज बघितलं सगळं दाखवलं तुम्हाला. काय तर पाहून घ्या आज व्हिडिओ आजचा वाला. बघा फेरबदल झाले. भावामध्ये फेरबदल होत राहते. रोजचे भाव फेरबदल होते म्हणून रोज व्हिडिओ बनवतो. तर चला मग बघा व्हिडिओ. आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अरे भरत, फुलगोबी काय भाव ऐकत आहे रे? 40 रुपये. 40 रुपये आहे का? फुलगोबीचे संभाराचे भाव वाढले का? संभार 60 रुपये. 60 खपत आहे ना. 50-60 रुपये खपून तर डेलीचाच आहे. संपला वाटतं देवाचा संभार. चला बिरसा मध्ये शेंगा येऊन राहिला बघा. भुईमुंगाच्या शेंगा ओल्यावाल्या, सुक्यावाल्या. ओल्या सुक्या काय तर विचारून घेऊ आपण. राजभाऊ, हो राजभाऊ, हिशोब करा. बोला. भुईमुगाच्या शेंगा 50 रुपये. 50 लागल. किती किलोची पन्नी आहे? 15 किलो. 15 किलोच्या. या 24 शेंगा चवळे शेंगा 30 रुपये. 30 रुपये. 20 रुपये. ह्या 20 रुपयाला कापल्या. 20-25 कापल्या. चिल्लर मध्ये 30 रुपये आपण उघडल्या. पिकले आंबे भाऊ बढिया दिसून आले कॅरेट मध्ये. कोणते ते बी विचारू भाऊला. बघा आपल्या मार्केट मध्ये पिकले आंबे बढिया येऊन राहिले. बढिया दिसून राहिला. कोणता माल आहे बघू विचारू कॅरेट. भाऊ पहिले सांगा हे आंबे कोणते? ये आंबे इसमें गौरानी आंबे है और एक मलिका है और एक दसी अपना केसर आम है. कैसे रे? आणि अलग अलग आहे. अलग अलग वैरायटी रहते क्या भाव विकता तुम्ही? तो 3 रंग के भाव रहते. 60, 50, 70, 40 अलग अलग है. आणि 40 से लेके 70 तक रहते. रहते. कह रहे महंगी बिका. मेरी महंगी भी किया. क्या भाव? 30 रुपये काटे बिकी ना. काटे पे. अरे पोते का भाव 30 रुपए किलो. अरे बाप. पोते का चिल्लर 40 रुपये. चिल्लर 40 रुपए महंगी गई फिर. हाँ महंगी. कल 20 रुपए में चिल्लर लिया था. कल का कल का कल है. कल का आज का आज है. कल मरने वाले वापस नहीं आ रहे. नहीं कल बरं. अमीर बनने वाले आज गरीब नहीं हो रहे. तो ये क्या बात है? चला सतीश कंपनी भाव आपण. फुलकोबीच्या पल्ल्या दिसून आला मला. विचारू भाऊला काय म्हणते पोझिशन आज फुलकोबीची आहे रे. गोबीवाले सतीश भाऊ गोबी बोला. गोभी 30 रुपये. 30 रुपये किलो पन्नी. हो माल सुपर. माल सुपर एकदम बढिया माल. बघून घ्या एकदा मित्रांनो. जे आपण चिल्लर मध्ये घेतली तिकडं 30 रुपये किलो पन्नी. बघा ए मोठ्या जगन्नाथ मध्ये भाऊ आपण का भाऊ कैरी खापली दा. ताज मध्ये तर बघितलीच आपण. जगन्नाथ मध्ये बघू. पालक बी आहे गावरानी. बघा गावरानी पालक बी आहे त्यांच्याकडे. पालकचे बी भाव विचारतो तुम्हाला. कैरीचे भाव विचारतो. कैरी संपली. सतीश भाऊ कैरी काम द्या पोषण 25 खपली आहे ना. आणि हे आपली पालक 30-40 दिले ना. गावरानी पालकचे चांगले भाव भेटत आहे. हे बघा गावरानी पालक आहे 30-40 रुपये संभार. 60-50 60 रुपये 50 रुपये किलो जवळपास. संभार बी खपला म्हणते. थोडासा राहिला आहे त्यांच्याकडे संभार. बघा थोडे भाव भेटून राहिले आता. थोडेफार भाव भेटून राहिले. भेंडीला झाले, चवळीला झाला. थोडेसे रेट पण माल काही आवक थोडी कमीच आहे. आवक कमी असल्यामुळे आहे थोडेसे भाव. यात जर आवक वाढली तर भाव कमी होऊन जाते. कारण ग्राहक कमी आहे. त्या हिशोबाने थोडीशी आवक बी कमीच आहे म्हणून भाव भेटून राहिले. नाही तर भाव नाही भेटले असते. त्याला परवल होय ते. आणि शरणी बी अलग राहते थोडीशी. ते परवल होय. चायना काकडी बघू राहिलो पण चायना काकडी नाही दिसू राहिली. बघू समोर असेल तर. सावजी काका, ओ सावजी काका कैरी वाढली म्हणते बरोबर आहे का? कैरी वाढली. थोडे 10 रुपये वाढले काय? काय भाव विकत आहे? 40 रुपये. 40 विकत आहे. 30 वाले 40 विकत आहे ना. बघा 30 वाले 40 रुपये विकू राहिले. 10 रुपयाने त्याची आहे मार्केटमध्ये. 40 रुपये किलो. हा तोतापुरी 30 रुपये किलो. तोतापुरी तर संपला ना. तोतापुरी बस तेवढाच राहिला. तेवढाच राहिला. माझ्याकडे पहिले माझ्याकडे फिरवून घ्या. हा बोला. तो आज ते बोलतो 30 रुपये किलो देणार. काका बीट का भाव विकत आहे? 40. 40 आहे ना. आणि लौकी हो लौकी. लौकी 40. लौकी बी 40. पण लौकी थोडी क्वालिटी डाऊन झाली. अरे निंबू
चांगले निंबू दिसून राहिले बा. निंबू का म्हणते 100 रुपये झाले आता, कमी आहे ना 80 100. चला निंबूचे भाव थोडे कमी झाले आहे. अवघ्या बार. टमाटे गायब झाले आहे. टमाटे गायब झाले पूर्ण. मला भेटले नाही ना, शॉर्टेज आहे टमाटर. टमाटे टमाटर 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 40 है क्या? आज महंगे है भैया. आज महंगा बिक गया टमाटर. कैरेट देखना पड़ेगा. माल आया नहीं आज. ये बघा टमाटर 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 महंगा है. आज टमाटर महाग आहे भाऊ. आज काही खरं नाही टमाटरचं. काय भाव म्हणते तर भाऊ? मेथी हो मेथी काय भाव लागल? 40 रुपये किलो. बढिया मेथी आहे ना. 40 रुपये किलो म्हणते. बघून घ्या. आज टमाटर चिल्लर मध्ये तर महाग खपून राहिले आहे. कॅरेटचे बघू आता समोर जाऊन कॅरेटचे रेट काय तर. कॅरेटचे थोडी सस्ते राहणार आहे. टमाटर जर महाग आहे चिल्लर मध्ये तर कॅरेट महागच राहणार आहे ना. बघू आपण समोर जाऊन. चिवळ विचारू आपण त्रिकोटामध्ये. बघा चिवळा आहे. पत्ताकोबी घ्यायची आपल्याला. पत्ताकोबी पण विचारू प्रदीप भाऊला काय म्हणते तर. प्रदीप भाऊ पत्ताकोबी हो? पत्ता 20 रुपये, पन्नी 15 रुपये किलो. पाणी 15 रुपये आणि चिल्लर 20 रुपये. चिवळ चिवळ 15 रुपये किलो. चिवळ बी 15. लिंबूला का 200 रुपये 100. 100 ना. मित्रांनो 200 रुपये 100 किलोचे भाव घ्यायचे असले तर 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. 200 रुपये. भाई बहुत दिनों के बाद आया तू. मोबाइल में पकड़ा गया. क्या भाव बेच रहा? 40 रुपये किलो. 40 रुपये किलो ना. हाँ 40 रुपये किलो. गोभी 40-50 रुपये किलो चालू आहे मार्केट मध्ये. आपण जाऊ. भेंडीचे भाव वाढलाय का? भेंडी भेटून बी नाही आधी. दिवाणजी बोला. काय म्हणते भेंडी? भेंडी 25 खपली आहे ना. 4-5 आणि चांगली भेंडी येणार आहे बारीकवाली. बारीक वाली आलीच नाही. 30 आले होते. 30 न खपली ना. 20. 20 पासून 25-30. मिरची बघा ठोकळवाली बारीक वाली मिरची बघा का भाव म्हणजे ते विचारो. पन्नी घेसान तर 40 रुपये. किती किलो भरण पन्नी? 15 किलो भरण है ना. क्या भाव लिए पत्ता गोभी? मैंने 20 से दिया. 20 से ले रहा चिल्लर में बेचने के लिए. अरे भाई क्या भाव बेच रहा है भाई तू? 15 रुपये किलो. हर और मैं भी फंस गया. मैं भी 20 भी लिया. हमने फंसा दिया हमको. मैंने भी 20 ही लिया. हाँ, क्या भाव लगाएंगे? 40 रुपए किलो. 40 रुपये किलो कैरी. 10 रुपयानं मागली. 10 रुपयानं माग झाली ना. 10 रुपये माग. बघा आज टमाट्याचाच मावला आहे जिकडे तिकडे. टमाट्याच महाग आहे आज. जास्त महाग झाले टमाटर. चांदपाशी गर्दी किती आहे पाहू आपण. टमाटर बघा. अरे चाल क्या भाव भाई? 40. अरे बापरे 40 ची इतनी गर्दी है. हाँ 40 रुपये किलो बा. 40 रुपये किलो बहुत महंगा लगा दिए. क्या बोला था मैंने? आज 60 बता रहे, फिर से 20 रुपए किलो. 60 बता रहे मार्केट. आइए इधर, फिर से 20 रुपए. ये सामान. उमेश कंपनीत आलो आपण. पत्ताकोबी बघू. बघा पत्ताकोबी आहे भाऊकर काय म्हणते पन्नीचा. पत्ताकोबी 200 रुपये पन्नी. 200 रुपये पन्नी. 250 वाली 200 लावली. 200 लावली. हा, चवलाई लावली. भरती सांगा भरती. भरती सांगा किती आहे? भरती आहे त्याची 15-20 किलो. 15-20 किलो. आणि चवलाई चवला या 20 किलोची भरती आहे 25 रुपये किलो. 25 रुपये किलो. चला भारत मध्ये आलो आपण. नेहमीचे तो भारत कंपनी आहेत. टमाटे विचारायला. टमाटे संपले भाऊचे. आज टमाटे कमी होते. इस्माईल भाऊ टमाटे संपले आज. टमाटे महाग झाले आज. महाग झाले का? का बा? 600 650. 600-650 गेले ना. महाग होऊन राहिले. जाईन वाटते हजारावर. नाही एवढं नाही. नाही जाणार का? 700 500 700. रेंज राहील ही वाली ना. 700-500 ची रेंज. चला ठीक आहे. चांगले भाव आहे ना. चला अद्रक विचारू आपण आणि लसण विचारू. भाई अदरक और लहसुन की रेट बता. अदरक 90 रुपये किलो. लहसुन 150. ये वाला 130. 150 हो 150 और ये वाला 130 रुपये. और अदरक 90. अदरक 90. आलू कांदा तो 15 ही होगा ना. मला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आपल्या चॅनलला. आणि चॅनलला सबस्क्राईब नसा करा तर सबस्क्राईब पहिले करा. सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा चॅनल आपलं आलं. आणि मग लाईक करा. मग लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. चला मग भेटू उद्या सकाळी नवीन घेऊन काहीतरी विशेष. चला धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद.